महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. भंडाऱ्यात पोलीस संरक्षणाची मागणी धाब्यावर. तंटामुक्त सभेत प्रकरणानंतर प्रचंड गदारोळ, ग्रामस्थांचा संताप उसळला. भंडाऱ्याच्या पवळी तालुक्यातील अड्याळ येथील तंटामुक्ती समितीच्या सभेला पोलीस संरक्षण मागूनही एकही पोलीस उपस्थित न राहिल्यानं अड्याळ ग्रामपंचायतीत आज अक्षरशः गोंधळ माजला. ग्रामस्थान आणि समिती सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे. आज 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तंटामुक्ती समितीची महत्वाची सभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामातील तब्बल 10 गंभीर प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी बोलावलेली ही बैठक नव्यानं निवड झालेल्या समिती अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पहिली सभा होती. त्यामुळे वातावरण पूर्वीपासूनच तणावपूर्ण असण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर समिती अध्यक्षांनी अधिकृत लेटर हेडवरून पोलिसांना बंदोबस्ताची स्पष्ट मागणी केली होती. पत्र देण्यात आलं होतं, सूचना देण्यात आल्या होत्या, पण त्यानंतरही सभेच्या वेळी एकाही पोलिसाने गावाची वाट धरली नाही. पोलीस अनुपस्थितीमुळे सभेदरम्यानच तणाव वाढला आणि सभागृहाबाहेर गदारोळ, वादावादीने ढकलाढकलीची परिस्थिती निर्माण झाली. निर्णायक प्रकरणे निलंबितच राहिली आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. समिती सदस्यांनीही पोलीस विभागाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं असून पुढील बैठकीत तरी पोलीस उपस्थित राहतील का, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तंटामुक्ती समितीची योजना आणि ग्रामसभेची गंभीरता दोन्ही धोक्यात आल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशन